नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि मोठी बातमी, सर्वांचे एकमत झाल्यास सुनेत्रा पवारांचा उद्या शपथविधी होऊ शकतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचीच सर्वांची मागणी आहे असं भुजबळ म्हणाले। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासंदर्भात सुद्धा सर्वांची मागणी असल्याचं भुजबळ म्हणाले। आमदारांच्या बैठकीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही। जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षाचे प्रमुख जे पद अजितदादाकडे होतं ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल की सुनेत्राताई जे आहेत त्यांच्याकडे ते पद आपण द्यावं आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते करायला पाहिजे। पण ती शेवटी जो आहे निर्णय हा CLP मध्ये होईल। उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे, CLPचा नेता ठरवण्याची। जे अजित पवार आपण त्याला विधिमंडळ पक्ष प्रमुख तेवढी मीटिंग आहे उद्या आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं तर उद्या शपथविधी सुद्धा होऊ शकतो। तर अजित पवार यांच्याकडील सर्व जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलं। बैठकीमध्ये एकमुखानं आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असं कोकाटे म्हणाले आहेत। सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशी सर्व आमदारांची इच्छा असल्याचं कोकाटे म्हणाले। अजित पवार यांचे उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असंही कोकाटेंनी म्हटलंय। दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही। मी तर म्हणतो आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही। आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। सुनेत्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं, यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी, यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि अजितदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनेत्रा वहिनीकडे सुपूर्द कराव्या अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत। उपमुख्यमंत्रीपद आणि दादांकडील खात्यांसंदर्भामध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडलेली आहे। फडणवीस, तटकरे, पटेल, भुजबळ यांची ही बैठक झाली। दादांकडील खात्यांबाबत लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले। दादांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी मुंबईमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत। गुरुवारी सुनेत्रा पवारांना भेटलेले नेते प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ आज वर्षावर फडणवीसांना भेटले। वर्षावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांसोबत 1.25 तास बैठक झाली। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा नेत्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दादांच्या खात्याबाबत राष्ट्रवादीनं दावा केलाय। 9 तारखेला अर्थसंकल्प असल्यामुळे बजेट कोण मांडणार यावर देखील चर्चा आहे। दादा अर्थमंत्री होते त्यामुळे बजेट कोण मांडणार अशी चर्चा झाली। सध्या तरी मुख्यमंत्री फडणवीसच बजेट मांडण्याची शक्यता आहे। पुढच्या 8 दिवसांमध्ये बजेटची जाण असलेल्या नेत्याकडे लगेच अर्थमंत्रीपद देऊन बजेटची आखणी शक्य नाही। त्यामुळे बजेट कोण मांडणार यावर फडणवीसांसोबत पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे यांची चर्चा झाली। तुर्तास तरी बजेट फडणवीस मांडतील अशी चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल आणि इतर पक्षांतर्गत घडामोडींवर लवकरच निर्णय व्हावा अशी फडणवीसांची अपेक्षा आहे। दादांकडे जी खाती होती ती खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत असं मत राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आहे। आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल। शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे। विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती, त्या जागेच्या उद्याच्याला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे। काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे। वहिनींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत। बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही।
मुख्यमंत्र्यांची भेट होतीच, झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून सुद्धा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबतचा सूर पाहायला मिळतो. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं. अंतविधी झाल्यानंतर बाहेर येताना आता काय, ह्याच्या पुढं काय, अंतविधी करून चाललो आपण, काही करून आता सुनेत्राताईंना पुढं आणावं, सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावं, का जेणेकरून एक सांत्वन होईलच होईल, पण त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांना एक आधार मिळेल. मला वाटतं की NCP अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय जो घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल असं मला वाटतं. पवार परिवार पूर्ण त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल. सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे. राष्ट्रवादी शरद पवारचं आणि अजितदादाचं मनोमिलन होणार का, ते एकत्रित येणार का, मला वाटतं या चर्चा करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे होता. तरी या चर्चा घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे पदाला किती महत्व आहे माणसाच्या आयुष्यापेक्षा, हे आता सिद्ध व्हायला लागलंय. या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत. त्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही. एवढा दुःखद प्रसंग आहे. भगवंताने, ईश्वराने आमच्यातून दादा गेले, खरं तर त्या भगवंताला प्रिय झाले, आणि इतक्या दुःखद प्रसंगामध्ये खरं तर या गोष्टीची चर्चा होणं हे अतिशय दुःखद आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात नेत्यांचा सूर पाहायला मिळतो. दादांचा झेडपी निवडणुकीनंतर विलिनीकरणाचा विचार होता असं सुनील टिंगरे म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर दादा महत्त्वाचा निर्णय घेणार होते असं शशिकांत शिंदे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्यासंदर्भात आता दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सूर दिसून येतोय. दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशी अजित पवारांची इच्छा होती आणि झेडपी निवडणुकीनंतर यावर निर्णय होणार होता. त्यामुळे दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जोर दिसून येतोय. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं. कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधी सुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात, सांगू शकतात का बाबा आता तुम्हाला, कारण आम्ही सगळेजण आता पोरके झालोय. झेडपी इलेक्शन नंतरच विलिनीकरण करण्याचा दादांचा होता विचार. त्यांचा विचार होता की 9 तारखेच्या आसपास दादा त्याबद्दल, येणारी फेब्रुवारीची 9 तारीख होती त्यांच्या डोक्यात. पक्षाच्या संदर्भामध्ये एकत्रित करण्याच्या संदर्भात काय काय चर्चा करायच्या त्याच्या 5-7 बैठका झाल्या. 8-10 दिवसापूर्वीच आम्ही जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर बसलो होतो. तेव्हा दादा आणि आम्ही सगळेजण बसलो होतो. आज खरं सांगायला काय माणूस तो हयात नाहीये, पण तो आम्ही काही गुप्तता पाळली होती. त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत. मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे. सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं. आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रवादी आणि पवारांच्या पक्षामध्ये सुप्त संघर्षाची नांदी देखील पाहायला मिळते. पवारांच्या पक्षामधून विलिनीकरणासाठी आग्रह आहे, तर राष्ट्रवादीनं मात्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरवण्याला प्राधान्य दिलेलं आहे. नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती. खरं काय? अजित पवार तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख, त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत, आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब.